ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. मित्रांनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी मित्रांनो, अजून ही चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करावे ही विनंती. मित्रांनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची आपल्या देशात बऱ्यापैकी जाणीव झालेली आहे. त्यामुळे डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. परंतु मित्रांनो, फक्त डीमॅट काढून किंवा कोणीतरी सांगितले म्हणून जर शेअर्स घेतले तर नफा होईलच याची खात्री नाही. परंतु कोणत्याही शेअरचा प्रॉपर 6 मुद्द्यांचा जर अभ्यास केला तर तो शेअर्स खरेदी करावा का न करावा याची बऱ्यापैकी स्वतःलाच आत्मविश्वास येतो. मित्रांनो, आता समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादी कंपनी आहे किंवा तुमच्या एखाद्या मित्रांनी किंवा कोणीतरी सांगितलं आहे की त्या कंपनीचा शेअर्स घे. परंतु मित्रांनो, फक्त त्यांनी सांगितलं म्हणून जर शेअर्स घेतला तर स्वतःला कॉन्फिडन्स नसतो. त्यामुळे नफा होईलच याची खात्री नसते. मित्रांनो, कोणताही कंपनीचा शेअर्स घेण्याच्या अगोदर त्याचा पुढील प्रमाणे 6 मुद्द्यांचा अभ्यास करावा. मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने सुमारे 12 नंबरची असलेली कंपनी म्हणजेच HCL टेक म्हणजेच हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड. मित्रांनो, HCL टेक ही कंपनी मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 12व्या नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, HCL टेक ही कंपनी IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग सेक्टरमधील आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 24 डिसेंबर 2024 व कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पुढील प्रमाणे 6 मुद्द्यांचा अभ्यास करावा. तर पहिला मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. व आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव HCL टेक म्हणजेच हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड. ही कंपनी IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग सेक्टरमधील आहे. मुद्दा क्रमांक 2, त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत. मित्रांनो, HCL टेक कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजेच आजची किंमत आहे सुमारे 1896 रुपये 95 पैसे. मित्रांनो, तिसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीचा 52 आठवडे हाय लो म्हणजेच 52 वीक हाय लो म्हणजेच सुमारे 52 आठवड्यात त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली व कमीत कमी किती झालेली याचं रेकॉर्ड म्हणजेच त्या कंपनीचा 52 वीक हाय लो. तर मित्रांनो, HCL टेक कंपनीचा शेअर्स 52 आठवड्यात जास्तीत जास्त 1980 रुपये झाला होता व HCL टेक कंपनीचा एक शेअर्स 52 आठवड्यात कमीत कमी 1235 रुपये झाला होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्षे मागे गेल्यास HCL टेक कंपनीचा एक शेअर्स सुमारे 1016 रुपयाला मिळत होता. व मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्षे मागे गेल्यास HCL टेक कंपनीचा एक शेअर सुमारे 375 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, चौथा मुद्दा म्हणजे काय, तर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच त्या कंपनीचे बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीची चालू म्हणजे करंट प्राइस गुणिले त्या कंपनीचे संपूर्ण मार्केटमध्ये असलेल्या शेअरची संख्या. थोडक्यात त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता विकले तर त्याची किंमत किती होईल, तर HCL टेक कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ते
ते रुपये होतील सुमारे 5,14,768 करोड रुपये। तर मित्रांनो बघा, मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने HCL टेक ही प्रचंड मोठी कंपनी आहे व ती आपल्या मार्केटमध्ये सुमारे 12व्या नंबरची कंपनी आहे। मित्रांनो, पाचवा मुद्दा म्हणजे मागील 5 वर्षांचा नफा म्हणजेच नेट प्रॉफिट। मित्रांनो, नेट प्रॉफिट म्हणजे काय, तर कंपनीचा सर्व खर्च वजा जाता जी रक्कम उरते तिला नेट प्रॉफिट असे म्हणतात। मित्रांनो, HCL टेक कंपनीला 2024 साली सुमारे 15,710 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे। 2023 साली तोच नेट प्रॉफिट सुमारे 14,845 करोड रुपये झाला होता। 2022 साली 13,524 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता। 2021 साली 11,169 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता। 2020 साली कंपनीला 11,057 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता। मित्रांनो, सहावा मुद्दा काय, तर एकूण शेअर्स म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न व शेअर होल्डिंग पॅटर्नमधील प्रमोटर होल्डिंग म्हणजेच मालकाचा हिस्सा किती आहे ते पाहणे। तर मित्रांनो, HCL टेक कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर प्रमोटर म्हणजे प्रवर्तकांचा हिस्सा आहे सुमारे 60.81%। पुढचा घटक आहे FII म्हणजे काय, तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे परदेशी गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा आहे HCL टेक कंपनीमध्ये 18.67%। पुढचा घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था। यामध्ये कोण कोण येतं, तर यामध्ये DII मध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स कंपन्या व म्युच्युअल फंडच्या कंपन्या यांचा सहभाग असतो। तर DIIचा हिस्सा HCL टेक कंपनीत आहे 15.8%। तर मित्रांनो, HCL टेक कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात सर्वात जास्त हिस्सा प्रमोटर म्हणजेच मालकांचा आहे, तो 60.81% आहे। मित्रांनो, HCL टेक कंपनीच्या 6 मुद्द्यांचा जर अभ्यास केला तर त्यातून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, मागील 5 वर्षाचा नफा बघितला तर नफा सतत वाढत आहे। म्हणजे 2024 साली 15,710 करोड, 2023 साली 14,845 करोड, 2022 साली 13,524 करोड, 2021 साली 11,169 करोड, 2020 साली 11,057 करोड रुपये हा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे। म्हणजेच त्यामुळेच नेट प्रॉफिट सतत वाढत असल्यामुळेच 2 वर्षापूर्वी 1,016 रुपयाला मिळत असलेला 5 वर्षापूर्वी 375 रुपयाला मिळत असलेला कंपनीचा एक शेअर सध्या 1,896 रुपयाला मिळत आहे। म्हणजेच थोडक्यात HCL टेक कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवणूक केलेल्या 1,016 रुपयाचे 5 वर्षापूर्वी गुंतवणूक केलेल्या 375 रुपयाचे आज सुमारे 1,896 रुपये झालेले आहेत। मित्रांनो, तेवढेच पैसे बँकेत FD केले असते तर त्याचे आज किती रुपये झाले असते हे मला कमेंट करून सांगा। निष्कर्ष क्रमांक 2, कंपनीचे मार्केट कॅपिटल उत्तम आहे व प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा हिस्सा सुमारे 60.81% म्हणजेच उत्तम आहे। निष्कर्ष क्रमांक 3, वार्षिक विश्लेषणानुसार HCL टेक कंपनीचा शेअर्स 52 हायपासून जेव्हा कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह न्यूजमुळे किंवा एकूणच निर्देशांक म्हणजे मार्केट खाली येईल तेव्हा HCL टेक कंपनीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही।
HCL टेक कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे। मित्रांनो, HCL टेक कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा व आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी HCL टेक कंपनीचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती। मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीचा सुद्धा व्हिडिओ बनवीन। मित्रांनो, धन्यवाद।